नमस्कार विद्यार्थी मित्र, कॉम्पिटिटिव्ह गो पोटेन्शियल टू अचीव सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. समाज सुधारक या विषयावरती आपण काय लेक्चर्स सिरीज चालू केलेली होती, त्यामध्ये आपण आता महिला समाज सुधारकांविषयी बोलत आहोत. महिला समाज सुधारकांमध्ये पुढल्या महिला समाज सुधारक आहेत त्या इरावती कर्वे. त्यांचा जर आपण विचार घेतला तर आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळेल. त्यांचा 1905 ते जस्ट मोमेंट 1905 ते 1970 असा त्यांचा कालावधी आपल्याला पाहायला मिळतो. इरावती कर्वेंचं जर भारतातील प्रख्यात मानवशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि लेखिका, बघा, मानवशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि लेखिका म्हणून त्या काय आहेत, प्रसिद्ध होत्या. त्यांचा जन्म कुठं आहे बघा, मिंगियान, ब्रह्मदेश, म्यानमारमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. हे इरावतीच्या नदीच्या काठी वसलेलं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणावरती त्यांचा जन्म झालेला आहे. मिंगियान भारताची समाजरचनेवर संशोधन करण्यात त्या अग्रगणी विद्वान होत्या. बघा, भारतीय समाजरचनेवरती संशोधन केलं. स्त्री शिक्षण आणि बौद्धिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं आपल्याला विचार करता येतो किंवा त्यांचा आपण काय करू शकतो तर विचार करू शकतो. आता कौटुंबिक जीवनाचा जर विचार केला तर धोंडो केशव कर्वे, महर्षी कर्वे हे त्यांचे काय होते, सासरे बुवा होते. दिनकर धोंडो कर्वे हे त्यांचे पती होते. शिक्षण आणि समाज सुधारणेचं वातावरण लहानपणापासूनच विद्वत्तेची त्यांची जडणघडण झालेली पाहायला मिळते. बघा, थोडक्यात आपण सांगू शकतो, धोंडो केशव कर्वे यांची सून कोण, तर यांची सून आहे इरावती कर्वे. दिनकर धोंडो कर्वे यांच्या त्या काय आहेत, पत्नी आपल्याला बघायला मिळतात. शिक्षणाचा विचार केला तर शिक्षणासाठी पुण्यात त्यांचं आगमन झालं आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. तिथं त्यांना रँगलर परांजपे यांचा त्यांच्यावरती प्रभाव पडला आणि 1926 तत्त्वज्ञान विषयावरती त्यांनी काय केलेली आहे, पदवी मिळवलेली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईकडून त्यांना दक्षिणा शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे आणि GS गुरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी MA पूर्ण केलं आणि त्यावेळी त्यांनी एक प्रबंध लिहिला, द चित्पावन ब्राह्मणीज अँड एथनिक स्टडी असा आपल्याला काय बघायला मिळतो, तर त्यांनी एक प्रबंध लिहिलेला पाहायला मिळतो. संशोधन कशावरती केलं बघा, जर्मनीमध्ये कैसर विल्यम इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवलं आणि त्यावेळी त्यांना मार्गदर्शन जे आहे ते आयगन फिशर यांचं झालेलं आहे. त्यावेळी त्यांनी एक प्रबंध लिहिला, द नॉर्मल असिमेट्री ऑफ ह्युमन स्कल. मानवशास्त्र, अँथ्रोपॉलॉजी आणि आयग्निक्स या विषयावरती त्यांनी काय केलेलं आहे, सखोल अभ्यास केलेला बघायला मिळतो. भारतीय मानवशास्त्रामध्ये महत्त्वपूर्ण त्यांनी योगदान दिलेलं पाहायला मिळतं. बघा, यांच्यामध्ये आपण काय सांगू शकतो, फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये त्यांचं काय झालेलं आहे, शिक्षण झालेलं आहे. रँगलर परांजपे यांचा त्यांच्यावरती प्रभाव होता. 1926 त्यांनी तत्त्वज्ञान विषयातून पदवी मिळवली. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमधून त्यांना दक्षिणा शिष्यवृत्ती मिळाली. त्याच्यानंतर GS गुरे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी MA पूर्ण केलं. त्यावेळी त्यांनी द चित्पावन ब्राह्मणीज अँड एथनिक स्टडी असा आपल्याला एक प्रबंध लिहिलेला बघायला मिळतो. दुसरा प्रबंध त्यांनी डॉक्टरेटला असताना लिहिलेला आहे, द नॉर्मल असिमेट्री ऑफ द ह्युमन स्कल, आणि त्याच्यामध्ये त्यांनी अँथ्रोपॉलॉजी आणि आयकॉनिक्स या विषयावरती काय केलेले आहे, सखोल अभ्यास केलेला पाहायला मिळतो. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी SNDT वुमेन्स युनिव्हर्सिटी येथे कुलसचिव म्हणून काम केलं. डेक्कन कॉलेजच्या प्राध्यापिका म्हणून काम केलेलं आहे. HD संकलिया हे त्यांचे काय होते, सहकारी होते. बघा, HD संकलिया हे सहकारी होते. लांगनंज येथे त्यांनी उत्खनन केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळालं, मध्ययुगीन संस्कृतीचा त्यांनी अभ्यास केला आणि महत्त्वाचा मुद्दा काय आहे, जिथं उत्खनन केलं तिथं मानवी अवशेष सापडल्यामुळं ह्या संशोधनाला खूप महत्त्व आलेलं पाहायला मिळतं. लांगनंज या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, उत्खनन केलं. संकलिया हे त्यांचे काय होते, तर त्यांच्याबरोबर असणारी एक व्यक्ती होती. अशा पद्धतीनं इरावती कर्वे यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये संशोधनपर गोष्टी केलेल्या पाहायला मिळतात. त्याच्यानंतर त्यांनी प्रमुख ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये
किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया 1953 मध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर हिंदू सोसायटी अँड इंटरप्रिटेशन 1961 मध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लँड अँड पीपल ऑफ महाराष्ट्र आणि युगांत 1967 असे आपल्याला त्यांचे ग्रंथ पाहायला मिळतात. तर लक्षात ठेवायचं, किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया 1953 मध्ये या ग्रंथामध्ये त्यांनी भारतीय समाजातील नातेसंबंध याचा सखोल अभ्यास केला होता आणि त्यांनी वांशिक भाषिक गटामधील फरकांचा अभ्यास केला. समाजरचना, कुटुंब व्यवस्था आणि परंपरांचे विश्लेषण त्या ग्रंथातून दिलेलं आहे. भारतीय समाजशास्त्र आणि मानवशास्त्र महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ म्हणून किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया याच्याकडं पाहिलं जातं. नातेसंबंधाविषयी असणारा हा ग्रंथ 1953 मध्ये इरावती कर्वे यांनी लिहिला. हिंदू सोसायटी अँड इंटरप्रिटेशन 1961 मध्ये लिहिला. हिंदू समाजातील शास्त्रीय विश्लेषण, हिंदू समाज रचनेचे शास्त्रीय विश्लेषण, आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे, महाराष्ट्रातील सामाजिक संरचनेचे आकृतीद्वारे स्पष्टीकरण करण्याचं काम केलं. जात, कुटुंब, परंपरांचा अभ्यास केलेला पाहायला मिळतो आणि समाज रचनेचे तुलनात्मक विश्लेषण आपल्याला ह्या ग्रंथामधून पाहायला मिळतं. बघा, हिंदू सोसायटी अँड इंटरप्रिटेशन या ग्रंथातून त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट बघायला मिळते, ती म्हणजेच काय, महाराष्ट्रातील समाज रचनेचे त्यांनी आकृतीद्वारे स्पष्टीकरण केलेलं पाहायला मिळतं. किनशिप ऑर्गनायझेशनमधून त्यांनी काय केलं, नातेसंबंधांचा विचार केलेला आहे. भारतीय समाजाच्या अभ्यासासाठी आधुनिक पद्धतींचा वापर केला. अँथ्रोपॉलॉजिकल आणि सोशिओलॉजिकल दृष्टिकोनांचा संगम त्यांनी या ग्रंथांमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर बघा, इतर महत्त्वाच्या ग्रंथांमध्ये जर बघितलं, लँड अँड पीपल ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, समाजरचना, लोकजीवन, परंपरा आणि सामाजिक बदलांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. संशोधनात्मक माहितीमुळे हा एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. बघा, लँड अँड पीपल ऑफ महाराष्ट्र याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि समाजरचनेचा, लोकजीवन, परंपरा आणि सामाजिक बदलांचा अभ्यास केलेला आहे. आणि शेवटचा त्यांचा म्हणजे एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजेच कोणता, युगांत. तर हा लक्षात ठेवायचं, 1967 मध्ये खूप महत्त्वाचा ग्रंथ, महाभारताचे आधुनिक दृष्टिकोनातून विश्लेषण करण्याचं काम युगांतमध्ये केलेलं आहे. पात्रांचे मानसशास्त्रीय आणि सामाजिक विश्लेषण केलेलं आहे. 1968 मध्ये साहित्य अकादमीचा अवॉर्ड त्यांना या ग्रंथासाठी प्राप्त झालेला आहे. बघा, 1968चा साहित्य अकादमीचा अवॉर्ड युगांत या ग्रंथाला प्राप्त झाला. तो महाभारतातील आधुनिक दृष्टिकोनातून विश्लेषण केलेला ग्रंथ आहे. इरावती कर्वे यांनी तो काय केलेला आहे, लिहिलेला पाहायला मिळतो. जर आता आपल्याला इरावती कर्वे यांच्याबद्दल बोलायचं झालं किंवा यांच्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायचं झालं तर एक म्हणजेच काय, मिंगियान या ठिकाणी त्यांचा जन्म आहे, इरावती नदीच्या काठी. दुसरी गोष्ट, धोंडो केशव कर्वे हे त्यांचे सासरेबुवा आहेत. त्याच्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. रँगलर परांजपे यांचा त्यांच्यावरती प्रभाव आहे. तत्त्वज्ञान विषयातून पदवी केलेली आहे. दक्षिणा शिष्यवृत्ती प्राप्त आहेत. GS गुर्रे यांच्या मार्गदर्शनाखाली MA केलं. त्यावेळी त्यांनी चितपावर ब्राह्मणीज आणि त्यांनी स्टडी हा प्रबंध लिहिलेला आहे. डॉक्टरेट कैसर विल्यम इन्स्टिट्यूटमधून पूर्ण केलेला आहे जर्मनीमध्ये. द नॉर्मल सिमेट्री ऑफ ह्युमन स्कल हा तिथे एक प्रबंध लिहिला. त्याच्यानंतर मानवशास्त्र आणि आयगनिक्स याच्यामध्ये त्यांनी सखोल अभ्यास केलेला बघायला मिळतो. SNDT SNDT वुमेन्स युनिव्हर्सिटीच्या त्या कुलसचिव होत्या. डेक्कन कॉलेज प्राध्यापिका होत्या. संकलिया यांचं त्यांना काय मिळालेलं आहे तर पाठिंबा मिळाला आहे. लागंज या ठिकाणी त्यांनी काय केलं, उत्खनन केलं. त्याच्यानंतर किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया 1953 मध्ये, हिंदू सोसायटी अँड इंटरप्रिटेशन 1961 मध्ये, लँड अँड पीपल ऑफ महाराष्ट्र आणि युगांत 1967 मध्ये असे विविध ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.